हॅलो डिअर स्टुडंट, विद्यार्थी मित्र, मध्ये जवळपास 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला एकही व्हिडिओ लेक्चर झालं नाही. मध्यंतरीच्या कालावधीत दिवाळीची सुट्टी आणि आपली जी शाळा सुरू होणार होती त्याला पुन्हा विलंब झाला आणि आपण 23 नोव्हेंबरला जी शाळा सुरू होणार होती ती पुन्हा लांबणीवर पडली आणि त्याच्यामुळे आपण व्हिडिओ लेक्चर घेतले नाही. बोर्डाच्या म्हणण्यानुसार दोनदा आपला जो अभ्यासक्रम आहे हा दोनदा त्यांनी रिड्यूस केला, अभ्यासक्रम कमी केला आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट अशी दिशा मिळत नव्हती. कोणत्या डायरेक्शनने आपण शिकवायचं, कोणते चॅप्टर आपण घ्यायचे हे अजून आपलं ठरत नव्हतं. आता अजूनही दोनदा रिड्यूस झालेला सिलेबस, दोनदा अभ्यासक्रम कमी झाल्यानंतर जो रिवाईज होऊन सिलेबस आला तो सिलेबस आज आपण मॅथ फर्स्ट जो आहे या मॅथ फर्स्टमध्ये कोणकोणता भाग कमी झाला प्रथम आज तो मी तुम्हाला सांगणार आहे, कारण त्याच्यानुसारच आपल्याला पुढे शिकवता येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आता जो अभ्यासक्रम शिल्लक राहिला यातूनही काही अभ्यासक्रम कमी होऊ शकतो, कारण या पुढच्या काळामध्ये शाळा किती दिवस बंद राहतील हे तुम्ही किंवा मी कोणीही सांगू शकत नाही. आता आपल्या मॅथ फर्स्टचा जर आपण विचार केला तर या मॅथ फर्स्टमध्ये एकूण 6 चॅप्टर आहे. आपले लक्षात घ्या, एकूण किती चॅप्टर आहे? 6 चॅप्टर आहे. आणि या 6 चॅप्टरमध्ये जवळपास आपण 4 चॅप्टर आतापर्यंत व्हिडिओ लेक्चरद्वारे घेतलेले आहेत. त्यामध्ये या 6 चॅप्टरमध्ये जर आपण पाहिलं तर पहिलं जे प्रकरण होतं आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणे. त्यानंतर दुसरं चॅप्टर जे होतं आपलं दुसरं प्रकरण क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला मराठीमध्ये आपण वर्ग समीकरणे म्हणतो, हे दुसरं प्रकरण होतं. तिसरं प्रकरण होतं एपी, ज्याला आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा मराठीमध्ये त्याला अंकगणिती श्रेणी म्हणतो आपण, हेही प्रकरण आपण पाहिलं. आणि चौथं प्रकरण फायनान्शियल प्लॅनिंग, ज्याला आपण अर्थनियोजन म्हणतो, हेही प्रकरण आपण संपवलं. त्यानंतर 5वं प्रकरण आपलं राहिलेले प्रोबॅबिलिटी, ज्याला मराठीमध्ये आपण संभाव्यता म्हणतो. आणि 6वं जे आहे स्टॅटिस्टिक्स, सांख्यिकी, असे एकूण गणित भाग 1 मध्ये 6 प्रकरणांचा समावेश पुस्तकामध्ये आपले आहे. पैकी 4 प्रकरणं आपण संपवले, 2 प्रकरण राहिले. परंतु या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या शाळा बंद, अजून शाळा उघडलीच नाही, म्हणून बोर्डाने जो कमी केलेला सिलेबस आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही पुस्तकं घ्यायचे आणि त्या पुस्तकामध्ये पेन्सिलने खुणा करून घ्यायच्या की कोणता अभ्यासक्रम त्यात कमी झालाय. आता पहिलं जे प्रकरण आहे आपलं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, हे पूर्ण प्रकरण कॅन्सल झालेलं नाही. आता याच्यामध्ये काही भाग कॅन्सल झालाय. आता काही भाग म्हणण्यापेक्षा याच्यामध्ये एकूण 5 प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिलेले आहेत. एकूण किती प्रॅक्टिस सेट आहे? 5 प्रॅक्टिस सेट तुम्हाला दिले. त्याच्यामध्ये 1.1 जो आहे प्रॅक्टिस सेट, 1.1 याच्यामध्ये पहा, या प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन 1 पूर्ण कॅन्सल झालेला आहे. त्याचबरोबर क्वेश्चन 2 जो आहे या क्वेश्चन 2 मध्ये 1 ते 6 एक्झाम्पल, 1 to 6, 1 ते 6 एक्झाम्पल कॅन्सल झालेले आहेत. लक्षात घ्या, प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 पूर्ण कॅन्सल आहे. क्वेश्चन 2 मध्ये 1 ते 6 एक्झाम्पल आहे. आता याच्यामध्ये एकूण 8च एक्झाम्पल आहे, म्हणजे शिल्लक फक्त 7वं आणि 8वं एक्झाम्पल राहिलं. म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये 2च एक्झाम्पलचा अभ्यास करायचा आहे, 7वं आणि 8वं एक्झाम्पल. बाकी पूर्ण त्याच्यामध्ये कॅन्सल झालेलं आहे. त्याचबरोबर प्रॅक्टिस सेट 1.4, प्रॅक्टिस सेट 1.1 पूर्ण कॅन्सल. लक्षात घ्या, एकूण 5 प्रॅक्टिस सेट आहे. त्या 5 प्रॅक्टिस सेटमध्ये
1.4 प्रॅक्टिस सेट हा पूर्ण कॅन्सल, म्हणजे राहिले 4च. 4मध्ये 1.1मध्ये फक्त 2च एक्झाम्पल शिल्लक आहे, 7वा आणि 8वा, बाकी पूर्ण कॅन्सल झालेला आहे. नंतर त्याचा जो प्रॉब्लेम सेट आहे, प्रॉब्लेम सेट 1, या प्रॉब्लेम सेट 1 मध्ये क्वेश्चन नंबर 6 कॅन्सल झालेला आहे. क्वेश्चन नंबर 6 हा कॅन्सल झालेला आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये एकूण 5च एक्झाम्पल दिले, त्यातला 5च एक्झाम्पल शिल्लक राहिलेले, 6वं कॅन्सल झालेले, लक्षात घ्या. म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणांमध्ये कमी झालेला अभ्यासक्रम परत एकदा लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 1 पूर्ण कॅन्सल झाला. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 1 ते 6 एक्झाम्पल कॅन्सल झाले. प्रॉब्लेम सेट 1.4 पूर्णच्या पूर्ण कॅन्सल झाला, त्यातलं एकही एक्झाम्पल तुम्हाला येणार नाही. आणि प्रॉब्लेम सेट 1 जो आहे त्याच्यामध्ये 6वं एक्झाम्पल जे आहे ते कॅन्सल झालेले, लक्षात घ्या. हे झालं आपलं चॅप्टर 1च्या बाबतीत. आता चॅप्टर नंबर 2 जो आहे आपला, चॅप्टर नंबर 2, आता चॅप्टर नंबर 2 जे आहे ते आहे आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन, ज्याला मराठीमध्ये आपण वर्ग समीकरणे म्हणतो. आता हे जे वर्ग समीकरण दुसरं प्रकरण आहे, याच्यामध्ये एकूण 6 प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेले. एकूण किती? 6 प्रॅक्टिस सेट आपल्याला दिलेले. या 6 प्रॅक्टिस सेटमध्ये 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण कॅन्सल आहे. प्रॅक्टिस सेट 1.4 पूर्ण कॅन्सल झालेला आहे. त्याचबरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये 1.4 नाही, प्रॅक्टिस सेट 2.3 कॅन्सल. म्हणजेच पूर्ण वर्ग पद्धती जी आहे, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पूर्ण वर्ग पद्धती जी आहे ती कॅन्सल झालेली आहे. म्हणजेच त्याच्यावर डिपेंड असणारा 2.3 हा पूर्ण कॅन्सल झालेला, लक्षात घ्या. त्याचबरोबर क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये प्रॅक्टिस सेट 2.5 जो आहे, प्रॅक्टिस सेट 2.5, या 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 1 जो आहे, या क्वेश्चन नंबर 1चा सब क्वेश्चन 3 कॅन्सल झालेला आहे. सब क्वेश्चन 3 हा कॅन्सल झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा, लक्षात घ्या. आणि क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 हे पण कॅन्सल झालेले त्याच्यामध्येच. क्वेश्चन 5, क्वेश्चन 6 असे एकूण 3 एक्झाम्पल, 3रं, 5वं आणि 6वं हे 2.5 मध्ये कॅन्सल झाले. प्रॅक्टिस सेट 2.3 पूर्ण कॅन्सल झालेला आहे. बाकी सर्वच्या सर्व अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर प्रॉब्लेम सेट 2 जो आहे याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल कॅन्सल झालेलं आहे. प्रॉब्लेम सेट 2 मध्ये दुसरं एक्झाम्पल कॅन्सल झालं, लक्षात घ्या. आता त्यानंतर आपलं तिसरं चॅप्टर जे आहे, चॅप्टर नंबर 3 घेऊ आपण. ते आहे आपलं एपी, ज्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणतो. अंकगणिती श्रेणी. आता हे जे तिसरं चॅप्टर आहे याच्यामध्ये काहीही कॅन्सल झालेलं नाही. पूर्णच्या पूर्ण प्रकरण जसं आहे तसं आहे. तुम्हाला त्यातला कोणताच भाग वगळलेला नाही आजपर्यंत, त्याच्यामुळे तो पूर्णच्या पूर्ण राहील. त्यानंतर राहिला प्रश्न, चौथं चॅप्टर जे आहे आपलं फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग, ज्याला आपण अर्थनियोजन म्हणतो. आता हे जे प्रकरण आहे, लक्षात घ्या, चौथं, हे पूर्णच्या पूर्ण कॅन्सल झालेले, लक्षात घ्या. म्हणजे तिसरं चॅप्टर काहीही कॅन्सल झालेलं नाही. चौथं चॅप्टर पूर्ण कॅन्सल झालेलं आहे, हे पण लक्षात घ्या. नंतर 5वं जे चॅप्टर आहे प्रॉबॅबिलिटी, ज्याला आपण संभाव्यता म्हणतो, हे आपल्याला शिकवायचं अजून. तर हे 5वं चॅप्टर
यातलं काहीही कॅन्सल झालेलं नाही. जे जसं आहे तसंच आहे. ते पूर्णच्या पूर्ण प्रकरण आपल्याला आहे. आणि 6वं चॅप्टर जे आहे लक्षात घ्या, स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण सांख्यिकी म्हणतो. आता हे सांख्यिकी पूर्ण कॅन्सल झाले लक्षात घ्या. म्हणजे आता परत एकदा पहा, आपल्याला एकूण प्रकरणांची संख्या 6. या 6 प्रकरणांमध्ये 2 प्रकरण पूर्ण कॅन्सल झालेले, ते म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स, ज्याला आपण अर्थनियोजन म्हणतो आणि सांख्यिकी म्हणतो. म्हणजेच प्रकरण 4, प्रकरण 6 पूर्ण कॅन्सल आहे. त्यातला कोणताही भाग तुम्हाला विचारला जाणार नाही. आणि प्रकरण 3 आणि प्रकरण 5 जसं आहे तसंच आहे. त्यातला कोणताही भाग तुमचा वगळलेला नाही. म्हणजेच फक्त प्रकरण 1, चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 यातला काही भाग जो वगळला तो तुम्हाला मी आता सांगितला. म्हणजेच याच्यानंतर आपले जेव्हा लेक्चर सुरू होतील त्या लेक्चरला आपण प्रोबॅबिलिटी, आपलं जे 5वं चॅप्टर आहे, या 5व्या चॅप्टरला आपण सुरुवात करू. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण गणित भाग 2 याचा जो वगळलेला भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहू. धन्यवाद.